ग्रुप ग्रामपंचायतचे माजी ग्रामपंचायत सदस्य, माजी उपसरपंच, सरपंच, विविध सोसायटीमध्ये काम करणारे आजी माजी संचालक, व्हाईस चेअरमन, चेअरमन, त्याचप्रमाणे देखरेख संघाचे सर्व संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यकर्ते जे उभे आहेत त्यांना सर्वांना विनंती आहे आपणास या ठिकाणी बसून घ्यावं. आदरणीय सुनीलजी राक्षे आपल्यास विनंती कृपया आपण व्यासपीठावरती यावं. आदरणीय माजी पंचायत समिती सदस्य लक्ष्मणरावजी बालगुडे आपल्यास विनंती आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हावं. आदरणीय ज्येष्ठ सहकारी आदरणीय अमोलजी केदारी यांनी या ठिकाणी सर्वप्रथम प्रस्तावित करावं. शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. सर्वच मान्यवरांना विनंती आहे की आपण या ठिकाणी सर्वप्रथम प्रतिमेचं पूजन करावं. विनंती आहे आपण या ठिकाणी प्रास्ताविक करावं. आदरणीय छगनभाऊ लष्करी आपणास विनंती आहे व्यासपीठावरती या. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ह्या मावळच्या भूमीमध्ये सहकार क्षेत्रामध्ये काम करणारे ग्रामीण भागातला एक उमदा नेता आदरणीय बाळासाहेब शंकर नेवाळे यांच्यावरती राजकीय आकाशापोटी खोटे गुन्हे दाखल झाले, त्यांना खोट्या स्वरूपाची अटक झाली. याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी बाळासाहेब नेवाळ्यांवरती प्रेम करणारे सर्व मावळ तालुक्यातील गावागावातून वाड्यावासून आलेले सर्व त्यांचे सहकारी सर्वांचं या ठिकाणी प्रथमतः बाळासाहेब नेवाळे यांच्यातर्फे मी सगळ्यांचं स्वागत करतो. या ठिकाणी प्रस्तावना करत असताना आपणास काही गोष्टीची ज्ञात असावी अशा अनुषंगाने या ठिकाणी काही मुद्दे आपल्या समोर मी ठेवणार आहे. सर्वप्रथम तर आलेल्या सर्व माझे सहकारी असतील, वडीलधारे असतील, यांना एक विनंती आहे, या ठिकाणी कोणताही राजकीय विषय नाही, या ठिकाणी कोणती राजकीय चर्चा नाही, ह्या निषेध सभेचा कोणत्या राजकारणाशी संबंध नाही आहे. आपण राजकीय विरहित अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये काम करत असताना बाळासाहेब नेवाळ्यांनी आपली पदरमोड करून पक्ष संघटना उभी करण्याचं काम केलेलं आहे. पदरमोड करून पक्षाला उभारी देण्याचं काम केलेलं आहे. अनेक सभा, अनेक कार्यक्रम स्वतःच्या स्वखर्चाने या व्यक्तीने केलेला आहे. आपल्या ग्रामीण भागातील, शहरातील अनेक सहकाऱ्यांना, गोरगरीब काम करणाऱ्या युवकांना वेगवेगळ्या ठिकाणी संधी उपलब्ध करण्यासाठी काम करणारा हा नेता. माझा सहकारी मोठा व्हावा, माझा सहकारी कुठेतरी ग्रामपंचायत सदस्य व्हावा, सरपंच व्हावा, सोसायटीवरती संचालक व्हावा, चेअरमन व्हावा, पक्षाच्या कोणत्यातरी चांगल्या पदावरती या सहकार्याने माझ्या काम करावा, अशा पद्धतीने काम करणारे बाळासाहेब नेवाळे. नेवाळे साहेबांनी काम करत असताना कोणताही जातीय भेद, कोणताही पक्षीय भेद, हा आपला, हा तुमचा असं कधी न करता सर्वसामान्य कार्यकर्त्याला पुढे आणण्याचं काम, ग्रामपंचायत इलेक्शन असेल, सोसायटी इलेक्शन असेल, जिल्हा परिषद पंचायत समितीचं इलेक्शन असेल, सगळ्यामध्ये ताकद देण्याचं काम आदरणीय नेवाळ्यांनी केलेलं आहे. परंतु 2020-21ला त्यांच्यावरती खोट्या प्रकारचा गुन्हा दाखल झाला, त्यांना खोट्या आरोपामध्ये अटक झाली. त्यानंतर या व्यक्तीने आपल्यासाठी झगडणारा व्यक्ती स्वतःच्या घरी पण गेलेला नाहीये. आज आपल्या सुखादुःखात जरी कोणी उपस्थित राहत नव्हतं, त्या ठिकाणी बाळासाहेब नेवाळे हे आवर्जून उपस्थित राहत होते. परंतु आज आपला नेता कुठेतरी हरपलाय असं आपल्याला वाटतंय. हे का झालं, कसं झालं, याची थोडक्यात या ठिकाणी मी पार्श्वभूमी सांगतो. सर्वप्रथमतः बाळासाहेब नेवाळे यांच्यावरती खोट्या प्रकारचे आरोप झाले, गुन्हा दाखल झाला आणि त्यांना खोट्या आरोपामध्ये अटक झाली. अटक झाली असताना बाळासाहेब नेवाळे हे गोवित्री विकास सोसायटीचे कधी संचालक नव्हते, ना कधी चेअरमन राहिले, तरीसुद्धा
सोसायटीचा गैरव्यवहार व चुकीचे कारण देऊन निष्कारण त्यांना अटक केली गेली. गोवित्री विकास सोसायटीमध्ये चुकीचे कर्ज वाटप केले. 25,000पर्यंतच्या कर्जाचा 25,000पर्यंतच्या व्याजाचा गैरफायदा नेवाळे यांनी घेतला असे पोलीस तक्रारीमध्ये म्हटले आहे. गुन्हा दाखल झाला, परंतु गोवित्री संस्थेचे फेरफार ऑडिट करण्याची मागणी सभासदांनी केली. शासनाच्या अधिकाऱ्यांकडून ऑडिट करून घेतले. फेअर ऑडिट रिपोर्टमध्ये 2019-2020 या सालामध्ये एकही रुपयाचा गैरप्रकार झाला नाही, असे संस्था तोट्यात देखील नाही असे नमूद केले आहे. बाळासाहेब नेवाळे आणि सर्व नाणे मावळ, अंधार मावळ आणि पवन मावळ आलेल्या सर्व मित्रांचं मी प्रथमतः स्वागत करतो. बाळासाहेबांवर झालेला हा अन्याय, खोटे गुन्हे दाखल केले, यासाठी आपण सर्वजण या कार्यक्रमाला आलेलो आहोत आणि हा निषेध करण्यासाठी आपण सर्वजण आलो. बाळासाहेबांचं नेतृत्व मी जवळजवळ 20 वर्ष बाळासाहेबांच्या बरोबर राहतो. बाळासाहेबांचं एक चांगलं नेतृत्व, 3 वेळा जिल्हा दूध संघाचे डायरेक्टर आणि 1 वेळा PDC बँकेचे डायरेक्टर, त्यावेळेला बाळासाहेबांच्या बरोबरीने आपण काम केलेलं आहे, मी काम केलेलं आहे, आपण सर्वांनी काम केलेलं आहे. त्यासाठी हा निषेध मोर्चा आणि या वेळेला आपण आत्ता एवढे जमलो, तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीने सुद्धा पुढं आपण जर माघार नाही घेतली तर आपण त्यावेळेला सर्वांनी हा निषेध सर्वांनी तीव्र आंदोलनामध्ये करू अशी सर्वांना मी विनंती करतो. बाळासाहेब नेवाळे की आपण सर्व सहकारात काम करणारी माणसं आहोत. सहकार असो किंवा ग्रामपंचायत असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो किंवा विधानसभा असो, जे जे काही नियम असतात ते नियम प्रत्येकाला लागू आहेत. आता सहकाराच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर सहकारी सोसायटीमध्ये जे संचालक बॉडी असते, जो चेअरमन असतो, व्हाईस चेअरमन असतो, सचिव असतो, जर काही घोटाळा केला असेल, काही पैशाची अफरातफर केली, घोटाळा केला किंवा काय केलं, तर ही बॉडी आणि सचिव जबाबदार असतो, त्याला काही सभासद जबाबदार नसतो. आणि हाच निषेध आहे की बाळासाहेब नेवाळे त्या सोसायटीमध्ये सभासद आहेत आणि सभासद हा घोटाळा कसे करू शकतात, म्हणजे खोटे नाटे आरोप करून त्यांना अटक केलेली आहे. मला असं सांगायचं आहे की राजकारण तुम्ही कसंही करा, राजकारणावर बोलायचंच नाही, परंतु आकस नको आहे. आणि प्रत्येक कार्यकर्ता तळमळीने काम करतो. नेवाळे काम केलं, आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं. मग ते कामगार चळवळ असो, सामाजिक कार्यक्रम असो किंवा सहकारातलं काम असो, सगळ्या कार्यक्रमात त्यांनी हजारीने भाग घेऊन आपल्यासारख्या युवकांना, आपल्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना त्यांनी ताकद दिलेली आहे आणि आपल्या पाठीमागे ते खंबीरपणाने उभे आहे. तर मी असा निषेध करतो की अशा पद्धतीने जर एखाद्या आस्थागायत ते संचालक म्हणून काम करतात आणि अशा सहकारातल्या नेत्याला जर अशी अटक करून जर त्याचं हे होत असेल तर ते मला असं वाटतं सगळ्यांनाच रुचणार नाही. म्हणून मी ह्या जे काही केलेलं आहे, त्यांना जे अटक झाली किंवा काय, त्याचा मी पूर्णपणे निषेध करतो. आणि अटकेच्या विरोधात आज निषेध मेळावा या बेगडे लॉन्स कार्यालयामध्ये आयोजित केलेला आहे. आपण सर्वजण बाळासाहेबजी नेवाळे यांच्यावरती प्रेम करत आहात आणि म्हणूनच आपण इथपर्यंत आलेलो आहोत. पण आपण इथं का आलेलो आहे याची ओळख आपण आपल्याला स्वतःला करून घेतली पाहिजे. ही वेळ आपल्यावरती का येते, ज्याच्यावरती अन्याय होतो, त्या अन्यायाची जाणीव त्या माणसाला असते. ज्या माणसाने आपली सर्वांची जाणीव करून आपल्याला एका गावामध्ये, तालुक्यामध्ये, विभागामध्ये अनेक प्रकारच्या सहकार क्षेत्रामध्ये आपली ओळख करून दिली, त्या माणसावर जो अन्याय होतो त्या अन्यायाच्या विरुद्ध आपण का उभं राहिलो नाही, हाच मला आज फार मोठा प्रश्न पडतोय. आदरणीय श्री बाळासाहेबजी नेवाळे यांच्यावरती खोटा गुन्हा झालेला आहे, त्यांना जी अटक झालेली आहे ती सुद्धा फार चुकीची आहे. ही आपणा सर्वांना ज्ञात असताना आपण त्यावेळेस जर 4 एकत्र आलो असतो, त्या अटकेच्या निषेधात आपण विरोध केला असता, तर ही आज वेळ आपल्यावरती आली नसती.
आपण फक्त आपलं कुटुंब पाहत गेलो, पण ज्यांनी आपल्याला कुटुंबामध्ये दुःखाच्या प्रसंगामध्ये, आनंदाच्या प्रसंगामध्ये फार मोठी लाख मोलाची साथ केली, अनेक संकटामधून त्यांनी आपल्याला वाचवलं, अशा आदरणीय बाळासाहेबजी नेवळे यांच्या पाठीमागे आपण का ठामपणे उभं राहिलो नाही? आपल्यावरती ही वेळ फार मोठी आलेली आहे. खोटे गुन्हे धर्मशास्त्रामध्ये संत जनाबाईवरती सुद्धा झालेले आहेत. संत जनाबाईवरती ज्यावेळेस चोरीचा आळ आला, खोटा गुन्हा झाला, जनाबाईला शिक्षा झाली, जनाबाईंच्या तोटांतून मुखातून सुद्धा शब्द बाहेर नाही का निघाले. आता या ठिकाणी तुम्ही सांगताय की राजकारणावरती बोलू नका, कोणत्या विषयावरती बोलू नका. अहो, हे राजकारणच तुम्हाला अटक करायला जर कारणीभूत असेल तर आम्ही बोलायचं तरी कशाबद्दल? सर्वांना माहिती आम्ही तुमच्यासाठीच बोलणार आहे. शेवटी जनाबाईंना म्हणावंच लागलं. आदरणीय श्री तुषार महाराज दळवी इथं असल्या कारणानं मला सुद्धा घाबरगुंडी झाली. मोठी व्यक्ती या ठिकाणी उपस्थित आहे. अरे विठ्या मूळ मायेच्या कारड्या, तुझी रांड रडकी झाली, नाही का, असं बोलावं लागलं संताबाईंना, संत जनाबाईंना. मांडवे ऋषींवर सुद्धा चोरीचा आळ आला. मांडवे ऋषींनी सुद्धा त्या यमधर्माला शाप दिला. जर शास्त्रामध्ये बोलण्यासाठी जर आपल्यावर अन्याय होत असेल तर आपण अन्यायाच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे. हे संतांनी आम्हाला शिकवले. भले तरी देऊ कासेची लोंगटी आणि नाठाळाच्या माथी मारू काठी, संतांनी आम्हाला सांगितलेलं आहे. धर्माच्या बहुसंख्येने उपस्थित राहिलेले बंधू, पत्रकार मित्रांनो, माझ्या ज्येष्ठ सहकारी मित्रांनो, संयोजकांनी बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी. सातेगावचे मुंडे परिवार प्रशासन जबाबदार आहे. अशा प्रशासनाचा आपल्या सर्वांच्या साक्षीने धिक्कार करतो. विविध कार्यकारी सहकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित गोवित्री येथील कार्यरत सचिव संजय ढोरे, ह्या संजय ढोऱ्याला कुणीतरी बगल देऊ खोटी माहिती सांगून ज्याला सहकार खात्यातील अधिनियम, पोट नियम या कुठल्याही भीतीची माहिती नसताना या सचिवाला हाताशी धरून जो कार्यक्रम चालू केला, या कार्यक्रमानुसार या सचिवाने कामशेत पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. हरकत नाही. तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांची बी जबाबदारी, पोलिसांची जबाबदारी नाही का? धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या साहेब या. सहकार खात्यातील अधिनियम, पोट नियम याची माहिती नसताना देखील पदाचा गैरवापर केला, सूडभावनेने चुकीचं काम करण्यास प्रवृत्त केले, चिथावणी दिली. कदम साहेब एका अजान सचिवाला हाताशी धरून बाळासाहेब पदाचा गैरवापर केला आणि आमच्या तालुक्यातील उगवतं कमल, या कमलाला कलुषित करण्याचं काम या तळेगावच्या नेत्यांनी केलं. जे नाव कशाला घ्यायचं, कशाला त्यांची किंमत वाढवायची? हा, अहो त्यांना लोळवणारे माणसं आहेत ते आपल्याजवळ. असं काय करतो? आता हे महाराजांनी सांगितलं भ्यायचंच नाही ना. अहो भेऊन तरी कवळ, आम्ही म्हातारे झालो भेऊन हा, तुमच्यासाठीच बोलतो ना आम्ही. आमचं काय सांगा. पण ह्या गोष्टीला कुठंतरी वाच्यता झाली पाहिजे. या लोकांनी आपल्या पदाचा गैरवापर केला आणि आमच्या चांगल्या माणसाला समाजातून उठवण्याचं काम केलं. बाळासाहेब या लोकांचा मी धिक्कार करतो, जाहीर धिक्कार करतो, निषेध करतो. आणि पत्रकार मित्रांनो, जर तुम्हाला पाहिजेच असेल माझा खरा पुरावा, हा घ्या. हा माझा खोटा असेल तर मला घरी जाऊ देऊ नका, इथूनच अटक करा. असं नाही करायचं. अहो लोकशाही आहे, हो लोकशाहीमध्ये सगळ्यांना अधिकार आहे.
लोकशाहीमुळे अधिकारी याचा अर्थ तुम्ही वहिवाट नव्हता. अरे अख्खा तालुका काय सगळ्या शिकणे सवरलेलं नाही का? आमच्या लोकांकडे का पैसे नाहीत का? 25 वर्ष ज्यांनी समाजसेवा केली अशा मी मुस्लिम कोऑपरेटिव्ह बँकेचा संचालक आहे आणि मी एकदम सर्वसाधारण घरातला कार्यकर्ता आहे. गेले 20 वर्षापासून साहेबांबरोबर मी काम करतोय. माझे बॅकग्राऊंड काही राजकारणचा नाही, माझे फॅमिलीचा काही नाही, पण साहेबांनी मला पुढं आणला. आज अख्खे तालुक्यामध्ये माझी ओळख करून दिली. मावळ प्रतिष्ठानच्या निमित्ताने मी खूप काम केलं लोणावळा शहरमध्ये. साहेबांनी पळतीच्या काळामध्ये पक्ष वाढवला, सगळं काय केला. मागच्या टायमाला पण मी साहेबांना बोललो, म्हटलं साहेब जे काय अन्याय झाला त्याच्यासाठी तुम्ही जे काय मार्गदर्शन करणार आम्ही तुमचे बरोबर आहे. आणि तुम्ही जेव्हा आम्हाला हाक दिली का बाबा तुम्ही सगळ्यांनी यायचं आहे, कारण अन्याय तुमच्या एकट्यावर नाही झाला, आमच्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर झालेला आहे. मी तेव्हापासून काम करतोय. साहेबांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याच्यासाठी, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्यासाठी काम केलं आणि प्रत्येक तळागाळातल्या कार्यकर्त्याला त्यांनी पुढं आणलं, मोठं केलं. त्यांनी स्वतः करता किंवा असं कधीच काही केलं नाही. आणि त्यांच्यावरती जो अन्याय झाला, त्यांना जे जाणूनबुजून खोट्या गुन्ह्यात अटक केली, त्याचं कारण असं होतं की खेडेगावातलं एक नेतृत्व मोठं होतंय आणि ते बाकीच्या लोकांना जड जाईल या हिशोबाने कुठंतरी त्याला थांबवायचं आहे. या गोष्टीकरता ते सगळं झालंय. तर आज जो त्यांनी निर्णय घेतलाय निषेध मोर्चा, आणि याच्यानंतर जो काही त्याच्यावरती ते निर्णय घेतील आंदोलन उपस्थित राहिलेलो आहोत. त्या निषेधार्थ ज्यांची या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थिती आहे ते महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि बहुसंख्येने उपस्थित राहिलेलो आहोत. आज प्रत्येक कार्यकर्त्याला माहीत आहे की आदरणीय नेवाळे साहेबांवरती 2-3 वर्षापूर्वी काय अन्याय झालेला आहे. त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी खऱ्या अर्थानं हाच जो या ठिकाणी जमलेला जनसमुदाय आहे हा त्यावेळेस पाहिजे नव्हता. परंतु कार्यकर्त्यांची धावपळ आणि या ठिकाणी बाळाभाऊ खऱ्या अर्थानं साक्षीदार आहोत. कारण बाळाभाऊंना त्यावेळेस आम्ही भेटलो होतो तळेगावला, परंतु काही गोष्टीचा नाईलाज झालेला आहे. परंतु आज नेवाळे साहेबांच्याबद्दल सांगायचं म्हणलं तर एक ग्रामीण भागातील एक खऱ्या अर्थानं सामान्य नेता. आज राज्यामध्ये काही नेते असतील, जिल्ह्यामधील नेते असतील, त्यांच्या बरोबरीनं त्या ठिकाणी त्यांनी सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये काम केलेलं आहे. हे तुमच्या आमच्यातलं एक सगळ्यांच्या मधलं, सर्वसामान्यांच्या मधलं एक नेतृत्व, सगळ्यांना नेहमी संघ घेऊन जाणारं. मग हा ह्या जातीचा आहे का, तो त्या जातीचा, हा नातेवाईक आहे का, तो कोण आहे का, असे बाळासाहेब नाहीत. सर्वसामान्यांच्या मध्ये राहून सर्वसामान्यांना, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पद देण्याचं काम बाळासाहेबांनी केलं. त्यांच्यावरती बाळासाहेब राजकारणाच्या दिशेने कुठंतरी पुढं चाललेले आहेत. मग ते आज आपल्याला थांबवता येणार नाही. मग त्याच्याबद्दल काहीतरी व्यूहरचना करून बाळासाहेबांच्यावरती खोटे गुन्हे दाखल करून बाळासाहेबांना ज्यांनी थांबवण्याचं काम केलं त्यांनी हे महापाप मोठं केलेलं आहे. सुरुवातीला आमचे सहकारी मित्र अमोलजी केदार यांनी प्रस्ताव केलं, अनेकांनी अनेकाचे मनोगत व्यक्त केलं, भावनाही व्यक्त केल्या. आज या ठिकाणी मला आवर्जून एवढंच सांगायचं आहे की तालुक्यातलं नेतृत्व कसं असावं. आज या ठिकाणी ग्रामीण भागातलं एक उदयास आलेलं नेतृत्व, ज्यांनी फक्त राजकारणच नाही तर समाजकारणाचा पण पाया लावला, असे आमचे बाळासाहेबजी नेवाळे. आज समाजकारणाच्या माध्यमातून त्यांनी तालुक्याच्या विकासाला जी सुरुवात केली आहे त्याची मूर्तमेढी केली आहे. आज कात्रज संघ असेल, कात्रज संघाच्या माध्यमातून केलेल्या त्यांनी अनेक सोसायटी असतील, सोसायटीच्या माध्यमातून केलेली विकास कामं, तसे त्याच्यानंतर PDCC बँक आहे, PDCC बँकेच्या माध्यमातून केलेली अनेक काही कामं आहेत. अनेकांना कामाला लावलं असेल, अनेकांच्या बाबतीत अनेक विकासाची कामं केली, अनेकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत असेल, अनेक कुटुंबाला व्यवस्थित बसवायचं काम, व्यवस्थित चालवायचं काम नेवाळे साहेबांनी केलेलं आहे. ऐकतात कशा पद्धतीने गुन्हे झाले, गुन्हे कुठल्या संदर्भातले होते. मला थोडक्यात छोटंसं सांगायचं आहे.
जिल्हा बँकेचे ज्यावेळेस प्रतिनिधित्व आदरणीय बाळासाहेबांनी केल्यानंतर आपल्या ग्रामीण भागामध्ये विविध कार्यकारी सोसायट्या ह्या फक्त ग्रामीण भागामध्ये आणि त्या शेतकऱ्यांच्या असतात. पण ज्यावेळेस हे संचालक झाले आणि ग्रामीण भागातला दौरा चालू केला त्यावेळेस आम्हाला समजलं विविधकारी सोसायटी ही शेतकऱ्यांची असते. यापूर्वी आपणही शेतकरी होतो, शेती होती, पण कधी संचालक होण्याचं किंवा विविध कार्यकारी सोसायटीची कुठं निवड होती कधी समजलं नाही. त्या संदर्भात बोलायचं म्हटलं तर साहेबांनी आपल्या ग्रामीणमधला कार्यकर्ता होतकरू त्याला मदत केली, त्याला सहकार्य केलं आणि हे सर्व करत असताना तोच विषय झाला पुढे दूध संघाचा. आपल्या ग्रामीण भागात दूध संघ जोडधंदा म्हणून एक दुधाचा चांगल्या पद्धतीने दूध संस्था काढल्या. दुधाचा चांगल्या पद्धतीने पुणे जिल्हा दूध संघात एक अंधार मावळ तालुक्यातनं चांगला दूध पुरवठा झाला. तेही देखील साहेबांनी चांगलं हिरिरीने केलं. पण मधीच एक साहेबांच्या कर्तृत्वाला एक दृष्ट लागलेली माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी जवळून पाहिलेली. ज्यावेळेस साहेबांना त्यांच्या गुहित्री विविध कार्यकारी सोसायटीतनं काही अपवाद त्यांच्यावरती आले आणि साहेबांवरती कारण नसताना आपण तर सगळ्यांनी ऐकले, आपल्याला ज्ञात आहे, खोटे नाटे त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले आणि त्यांना नको त्या मार्ग सर्व मित्र परिवाराला एकत्र बोलवलंय. खोट्या अटकेच्या निषेधार्थ निषेध मेळावा या ठिकाणी केलाय. आम्ही तुमचे मित्र आणि तुमचे जवळचे सहकारी म्हणून या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे. कारण की आपल्या मित्रावरती किंवा आपल्या मार्गदर्शकावरती ज्यावेळी अडचणीची वेळ असेल त्यावेळी कुणी बोलवायची आवश्यकता नसती, आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे. आणि म्हणून आज संपूर्ण व्यासपीठ आदरणीय बाळाभाऊ बेगडे असतील, आदरणीय बापूसाहेब बेगडे असतील, वायकर अप्पा असतील, प्रशांत अण्णा असतील आणि सर्व हरेश भाऊ कोकरे असतील, मी सर्वांचीच, मंगेश काका ढोरे त्या ठिकाणी सगळी मंडळी या ठिकाणी सगळ्यांची नावं घेऊ शकतो पण वेळ अधिक झालेला आहे. जास्त वेळ वर्ष पाहतोय मी. दिगंबर दादा त्या ठिकाणी 99 साली आमदार झाले आणि नेवाळे साहेब ज्या वेळी दिवाळीचा कार्यक्रम फराचा ठेवतील दादा आवर्जून त्या ठिकाणी प्रत्येक वेळी उपस्थित राहिले. सामुदायिक सोहळ्याचा कार्यक्रम असेल दादा त्या ठिकाणी प्रत्येक वेळी उपस्थित राहिले. आमच्यासारखा कार्यकर्ता 100% त्यांच्या बरोबर होता. मग रूढी परंपरा ह्या त्या ठिकाणी कुठेतरी कमी केल्या पाहिजे. दहाव्यामध्ये भाषणं कमी झाली पाहिजेत. आपण सगळ्यांनी एकत्र राहिले पाहिजेत. ज्या वेळी बाळासाहेबांनी त्या ठिकाणी बैठक बोलवली, मीटिंग बोलवली, दादांनी त्या ठिकाणी त्यांच्या बरोबर त्या ठिकाणी राहण्याचा प्रत्येक वेळी निर्णय घेतला आणि 100% आम्ही त्यांच्याबरोबर त्याही काळात एक पार्टीचा चांगला सच्चा कार्यकर्ता, चळवळीचा कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी दादा नेहमी सांगत राहायचे. आज दिशा कुठे जाणार आहे हे राजकारण असं राहिलं तर. आणि म्हणून मला सांगतो मी एक 5-7 दिवसांची सुनील शेट्टी आमदार तुम्हाला मुदत देतो. मी आज काही वाईट तुमच्याबद्दल बोलणार नाही, पण पुढच्या रविवारी आम्ही जाहीर सभा घेणार आहे आणि त्या जाहीर सभेमध्ये तुम्ही 73 कोटी कमावले, वाटले का 1000 कोटी कमावले ते त्यावेळेला हिसाब होईल. तुम्ही 100 रुपये महिलावरती खर्च केला का 10,000 रुपये खर्च केला त्यावेळेला त्या महिलावर बाबतीत विषय केला. 1 लाख महिला तुम्हाला मतदान करणार आहात. त्या महिला आमच्या पण आया बहिणी मुली कोणतरी असतील त्या तुमचं 100% ऐकतील आणि पैशावरती ऐकतील हे मनातलं काढून टाका. ह्या बाबतीत सगळ्यात सविस्तर मी पुढे ऑडिट केलं. त्या ऑडिटमध्ये स्पष्ट म्हणलं ऑडिटरनी की कुठल्याही ह्या संस्थेमध्ये एकही रुपयाचा तोटा झाला नाही, एकही रुपयाचा गलतानी कारभार झाला. ऑडिटरने पण सांगितलं त्या ऑडिट रिपोर्ट पण आहे. पहिलं ऑडिट कोणी करतं गणपत बालुगडे शिलाटेचं त्याच्या बायकोने. मग ती गणपत कोणाचं आहे ते सगळ्यांना माहिती आहे. संजय ढोरे फिर्यादी कोण आहे ते माहिती आहे. हे सगळं घडवून कोण आणते तेही तुम्हाला माहिती आहे. सगळं घडवलेलं काम सुनील शेट्टींनी केलं आहे. कुणाचंच नाही नाव घेणार मी. का याच्या मागं माऊली दाभाडे जरी असला, नामदेव दाभाडे, तरी त्यांना काय त्यांना जिल्हा बँकेला मी पाडलं त्यावेळेला सुद्धा ठरलं होतं की जिल्हा बँकेला बाळासाहेब त्यावेळी अजितदादासमोर ठरलं होतं आणि विधानसभेला 14ला माऊली दाभाडे. मग एवढं ठरलं असता सुद्धा माऊली दाभाडे उभे राहिले. मी त्याच्यामध्ये बंडखोरी केली. दादासुद्धा त्यावेळेला पलटी आली आणि त्या ठिकाणी मी निवडून आल्यानंतर मी सत्यप्रती ह्याच तालुक्यातल्या गोरगरीब जनतेने तुमच्याकडे 36 मतं आणि माझ्याकडे 20 मतं पण मतदान केलं. आजही तुम्हाला सांगतो लोकांना कुणालाही कुणी गरीब धरू नका. लोक पैशावर तुमच्या भाळणार नाही.
लोक तत्वाने चालणारे. आजही स्वाभिमान जपला गेला ग्रामीण भागामध्ये. पूर्वी ग्रामीण भागात चूल पेटायची, पण एखाद्या गावामध्ये एखाद्या घरामध्ये चुकीचं वागलं कुणी, एखादी महिला मुलगी चुकीची वागली, त्या घराला लोक साईडला ठेवायचे. एवढे संस्कार ग्रामीण भागाने जपलेत. त्या खेड्यातला मी, आम्हाला संस्कार हा प्रकार माहिती आहे. त्या संस्कारामधनं जीवन जगलो आम्ही आजही सप्ते भरतो. कामशेटला सप्ता भरावा जातो. मी सर्व का म्हणतोय की सगळी मंडळी बाळासाहेबाच्या प्रेमाखातीर इथं उपस्थित राहिली, की ज्या विषयाला धरून आपण सगळी मंडळी एकत्र आलो त्याची कारणं सुद्धा तुम्हा सगळ्या मंडळींना माहिती आहे. त्याच्यामध्ये निषेध मोर्चा का आला, का नाही आला, ह्याच्यासाठी सुद्धा आपली चर्चा होणं गरजेचं आहे. तुम्हा सगळ्या मंडळींना मी एकच सांगेल, ज्या वेळेस ह्या भारताची संस्कार अशा पद्धतीत असतात, संघटित व्हा, संघर्ष व्हा आणि शिका, या माध्यमातून जर आपला भारत घडला असेल आणि जर उघड्या डोळ्याने जर त्या संघर्षाला किंवा त्या ज्या अन्यायाला वाचा फुटत नसेल, त्यावेळेस संघर्ष करणं गरजेचं आहे. आणि ती संघर्ष कुणी करायची? दुसऱ्याच्या घरात शिवाजी महाराज जन्मला नाही पाहिजे, आपल्या स्वतःच्या घरामध्ये जन्मला अशी भावना व्यक्त झाली तर ह्या संघर्षाचं म्हणजे जे निषेध करत असताना ज्या विषयाला हात घालतात त्याचा जन्मही होणार नाही, अशी माझी भावना आहे. तुम्हाला सगळं कळतंय, मलाही सगळं कळतंय, पण ओळख नाही ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. तुम्हाला सगळ्या मंडळींना माहिती आहे, आपण संघटनेच्या माध्यमातून अनेक विषयाच्या माध्यमातून आपण काम करतो. विषय भिन्न भिन्न असतील, विचार भिन्न भिन्न असतील, बुद्धिभेद असेल, पण ज्या संस्काराच्या पलीकडे जात नाही, एका चौकटीच्या पलीकडे जात नाही, त्याला हे भारत भूमी म्हणतात आणि हा मावळ भूमी म्हणतात. म्हणूनच अनेक संघटनेच्या माध्यमातून आम्ही सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचं काम करतो, बाळासाहेब सुद्धा करतात, भाजपचे करतात, सेनेचं करतात, त्याच्याही पलीकडे RPI सुद्धा करतात. यांचा विचार सगळी मंडळी एका पक्षात जात नाही, त्या विचाराची धारणा वेगवेगळी असते. तुम्ही विचार मांडत असता, विचाराला धरून आपण त्या पक्षामध्ये काम करत असतो. त्या पद्धतीमध्ये मगाशी उल्लेख झाला की बाळासाहेबांनी काय केला, आलेख केला. एक जाहीरपणे मी सांगतो, माझी ज्यावेळेस दादांची माझी भेट झाली होती त्यावेळेस बाळासाहेबांनाही कळालं ते की मी या मावळ तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस वाढवण्यामध्ये सगळ्यात मोठा हात बाळासाहेबांचा आहे. अशा गोष्टी व्हायला नाही पाहिजे, पण झाल्या. कोणासाठी झाल्या, का झाल्या याचं निधन करण्यापेक्षा तुम्ही का केल्या म्हणून हा कार्यकर्ता तिथे बोलला. पक्षामध्ये असताना विचारात भिन्न भिन्नता असते. माझ्या बाळासाहेबांची एखाद्या वेळेस विचारामध्ये जमलं नसेल, पण तुम्हाला जाहीर सांगतो, त्या आमदाराला सगळ्यात पहिला टोकणारा हा बापू बेगडे. मी का सांगतो, एका अधिकाऱ्याने फोन करून सांगितलं की बाळासाहेबांचं तुमचं काय नातं आहे, कसं आहे तुमचं, जमतंय का? ते पण DYSP होते. मी म्हटलं का हो साहेब? नाही म्हणले, बाबा त्यांना सावध कर. बघा, शासकीय यंत्रणेमध्ये काम करणाऱ्या माणसाला सुद्धा कळत असतं की खोटा गुन्हा आहे का खरा गुन्हा आहे, पण ती माणसं शोधत असतात आणि बोलण्याचं धाडस कोण करल याची त्यांना चुणूक असते. म्हणून माझ्यासारख्या, मी सकाळी सुद्धा फोन केला त्यावेळेस विश्वास बसत नसेल, मी त्यांना वॉन्टेड व्हा म्हणून सांगितलं, राहावा बाहेर, पण त्यांचा दांडगा विश्वास हा की माझ्यावर अन्याय होणार नाही, आपण का घाबरायचं, हा निर्भीडपणाचा असताना सुद्धा आपल्याला 5 महिने भोगावं लागलं, हे सगळ्यात शोकांतिक आहे. त्याच्यामध्ये पहिली मीटिंग होत असताना ना सगळ्यात पहिला निषेध आपल्या पार्टीमध्ये मांडला असेल तर आमदारासकट आणि कोर कमिटी समोर मांडला. जर अशा पद्धतीमध्ये तुम्ही राजकारण करणार असाल तर भविष्य काळामध्ये आम्ही तुमच्या बरोबर राहणार नाही,
आणि या मावळ तालुक्यातील जनता सुद्धा तुमच्यामुळं आम्हाला स्वीकारणार नाही. ही हे जाहीरपणे माझ्या घरामध्ये कोर कमिटी असताना बबनराव भेगडे असतील, गणेशजी खांडके असेल आणि आमची सगळी इव्हन तुम्हाला सभापती सुद्धा होते जिल्हाभर दीपक हुलावळे होता. ही कोर कमिटी आमच्या 11 जणांची त्यामध्ये विषय झाला. मी हे का सांगतोय, विचार वेगळा असला तरी संस्कृती हीच जतन करायचं काम आपल्या माध्यमातून आहे. मान्य आहे, अनेक आमदार तुम्ही सगळे बघितले असाल, अनेकांना मंत्री म्हणून तुम्ही पाहिलं असेल, अनेकांच्या ताब्यामध्ये पॉवर सुद्धा आली असेल. ग्रामपंचायतीमध्ये सरपंच असेल, तुमच्या हितकारी सोसायटीमध्ये असेल, पण माणसं तोंड बघून जर काम करत असेल तर त्या माणसांना ना शासन झालं पाहिजे. पण चुकीचं करणाऱ्या माणसाला करा ना, चांगल्या माणसाला करू नका. बघा, सत्यता कुठेही लपत नाही. संघर्ष होईल जाईल, तो अन्यायाला वाचा फुटल्याशिवाय राहत नाही. म्हणून काही का होईना बाळासाहेब, कुणी जरी नसलं तर भगवंत पाहिला आहे, देव पाहणार आहे. कारण की या भूमीला संतांचा वारसा आहे. अनेकांच्या मनामध्ये खेदही असेल किंवा आनंदही असेल, त्यांना घाबरू नका, तुमच्या विचाराशी ढळू नका. माझ्या म्हटलं गेलेलं आहे, कोण नाही ना माझा वारसा आहे. मग ह्या गोष्टीसाठी तुम्ही प्रयत्न केले आणि प्रयत्नाला यश आलं, ही सगळ्यात मोठी सक्सेस आहे तुमच्या जीवनामध्ये. म्हणजे तुमच्या अनुग्रह, तुमच्या अनुभवामुळे जर इथं समोर बसलेले असेल किंवा मावळामध्ये जर एखादा कोणता चुकीचा विषय झाला तर आपण बाळासाहेबांसारखं जर संघर्ष केला, निर्भीडपणे त्या गोष्टीला जर तोंड दिलं, ती वाचा फुटते. आणि म्हणूनच ही गोष्ट, म्हणून आजच्या या मावळ तालुक्याच्या इतिहासामध्ये ज्याच्यावर अन्याय झाला त्याला संघर्ष करून त्याचा न्याय मिळाला, अशाच पद्धतीमध्ये भविष्य काळामध्ये तुमचं नाव निघाल्याशिवाय राहणार नाही, अशी भावना व्यक्त करतो. आणि गेल्या 4 वर्षापूर्वी झालेल्या अन्यायाच्या विरोधात निषेध करण्यासाठी आज या व्यासपीठावरील प्रथमतः या कार्यक्रमाला आम्हाला निमंत्रण नव्हतं. कारण बाळासाहेबांच्या प्रेमापोटी तुम्ही जसे आलात तसे आम्ही देखील या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी कुठलेही राजकीय हे व्यासपीठ आपल्याला होऊ नये. ज्याला त्याला त्याच्या पक्षाचं काम करायचं स्वातंत्र्य घटनेने दिलेले आहे. त्या प्रत्येक प्रसंगातल्या, जसं बाप्पू साहेबांनी सांगितलं, तुम्ही जाऊ नका आणि मीचे तुम्ही जावा म्हणणारा, याचा दोषी मी देखील आहे. कारण आमचा विश्वास होता 2019 पूर्वी आम्ही जर चुकीचं काम असेल तर त्या ठिकाणी आपण योग्य मार्ग काढला पाहिजे, पण योग्य काम असेल तर आपल्याला न्यायच मिळेल या विश्वासावर मीच त्यांना म्हटलो तुम्ही बिंदास जावा, आपल्याला कुठलाही कारवाई होणार नाही. आणि माझ्या शब्दाखातर बाळासाहेब तुम्ही त्या ठिकाणी गेलात आणि तुम्हाला त्या ठिकाणी जाणीवपूर्वक दबाव टाकून त्या ठिकाणी अटक केली. याचा निषेध आजच्या या सभेच्या निमित्ताने मी करतो. झालेल्या सर्व घटनेच्या माध्यमातून आमच्या मनात देखील बाळासाहेब दिसले, भेटले की त्या गोष्टीला आठवणी येतात. एक नेता तालुक्यामध्ये काम करत असताना ज्या सोसायटीमध्ये ते चेअरमन नाही, संचालक नाही, 1 रुपयाचा व्यवहार नाही, फक्त सचिवाने त्या ठिकाणी तक्रार दिली. बरं, सचिव कुठल्या? वेल्हा तालुक्यातला. म्हणजे किती करामती तालुक्यात करायच्या
त्याला त्या ठिकाणी तक्रार द्यायला लावायचं. खोट्या तक्रारीवर त्या ठिकाणी 5 महिने येरवडा जेलमध्ये बसावं लागतं. याच्यापेक्षा राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आमच्या सारख्या कार्यकर्त्याला दुसरं दुःखच नाही. आज आपण एवढ्या ग्रामीण भागातून आलात, या ठिकाणी एकत्र आलो, हे केवळ बाळासाहेबांच्या प्रेमापोटी तुम्ही सगळेजण आलेला आहात. सोसायटीच्या पद्धतीने काम करत असते. बँक त्या ठिकाणी सहकार क्षेत्राचं काम करत असते. आम्ही देखील 10 वर्ष या तालुक्यात लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं. परंतु बाळासाहेबांच्या बाबतीतली एक खंत अशी आहे, त्यांना ज्यावेळेस तुरुंगातून त्यांची त्या ठिकाणी सुटका झाली, त्यावेळेस मी त्यांना एकदा पुण्यात भेटलो. बाळासाहेब, आपण तालुक्यात सक्रिय व्हा, आपण घरी आलं पाहिजे, मावळ तालुक्याच्या सुखदुःखात सहभागी झालं पाहिजे. पण वाईट या गोष्टीचं वाटतं, त्यावेळेस त्यांच्या भावना ऐकताना त्यांच्या डोळ्यातलं पाणी मी बघितलेलं आहे. म्हटले, अहो मी काय चूक केली म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला 5 महिने जेलमध्ये जावं लागलं? माझ्या मावळ तालुक्याच्या सामान्य व्यक्तीच्या सुखदुःखाला मी मुकलोय. त्यांना मोठं व्हायचं नाही, तुमच्या सुखदुःखासाठी त्यांना या ठिकाणी यायचं होतं आणि आजपासून ते आले. याचा देखील आता कार्यकर्त्यांनी त्यांच्या येण्याचं स्वागत केलं पाहिजे. म्हणून जे त्यांची भूमिका आहे, बघा, राजकारणात उद्या काय व्हायचं ते होईल. आम्हाला कुणाची या ठिकाणी पोळी वाजून घ्यायची म्हणून आलेलो नाही. पण आपण सगळे मिळून, बाळासाहेब, तुम्ही ज्या ज्या सहकार क्षेत्राचा आदर्श काम करायची भूमिका घेतली, आम्ही सगळी मंडळी सहकार क्षेत्राच्या कामामध्ये तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम येणाऱ्या काळात करू, हा विश्वास आज या ठिकाणी आपल्याला देतो. कारण सामान्य व्यक्तीच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचं काम तुम्ही या तालुक्यामध्ये करत आहात. नाहीतर गोवितिरी सारख्या छोट्या गावातला माणूस जिल्हा दूध संघाचा चेअरमन होतो, जिल्हा बँकेचा संचालक होतो आणि या तालुक्याला त्या ठिकाणी एक अर्थाने दिशा देण्याचं काम करतो. आमच्याकडे देखील असे अनेक विषय यायचे, भाऊ सहकार क्षेत्रात याच्यावर कारवाई करायला सांगा, त्याच्यावर गुन्हा दाखल करायला सांगा. बंडू भाऊ केंडे या ठिकाणी बसलेले आहेत आजिवलीचे. आमच्याकडे कुठली चुकीची गोष्ट आली तर आम्ही कधीच अधिकाऱ्यांवर दबाव टाकून ती करायला लावली नाही. जे योग्य असेल, जे वास्तव असेल त्याप्रमाणे केलं पाहिजे. बाकीच्या गोष्टी तर तुम्हाला माहिती आहे, ते आम्ही सांगून आपल्या सर्वांचा वेळ घेणार नाही. पण आपल्याला एक नम्र आवाहन करतो, जे योग्य असेल त्याच्या पाठीशी उभं राहण्याचं सुसंस्कृत राजकारण हे या मावळ तालुक्याने यापूर्वी जे केलंय, आणि अहंकाराचे दिवस ज्यांनी दडपशाहीचं राजकारण केलं त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम आपण सर्वांनी करावं, एवढंच आव्हान आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो. आमचे सुरेश कडू समोर बसलेले आहेत, ते कोणत्या पक्षाचं काम करायचं त्यांना अधिकार आहे, बरोबर ना सुरेश भाऊ? पण मी सुरेश माझ्याकडे आला तर मी कधी म्हणलो नाही की तू बाबा काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचं काम करतो, माझ्या फंडाचं काम तुला देणार नाही, मी कधी म्हणलो का सुरेश भाऊ? शेवटी आपल्या तालुक्यातली माणसं काम करतात, मोठी होतात, तर त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आपण केलं पाहिजे. सुरेश भाऊ 1% कधी मागितलं का? स्पष्ट बोलतो. आता कोण म्हणते 20% द्यावे लागतात, काय काय आता नकोच बोलायचं. पण मी कधी त्या भानगडीत पडलो नाही. पण आता आपल्याला कार्यकर्ते मोठे करायचे, नेते नाही, कार्यकर्ते मोठे करण्यासाठी आपण आपली एकजूट केली पाहिजे.
या तालुक्याच्या सुसंस्कृत विचाराच्या राजकारणाला मोठं केलं पाहिजे. माझी उंची किती, मी कुणावर बोलायचं, अहो कुठल्याच पक्षाच्या मोठ्या नेत्याला सोडलं नाही हो. म्हणून आता हीच वेळ आहे, आपली भूमिका सतत विवेक बुद्धीने काम करून येणाऱ्या काळात पुढे नेण्याचं काम आपण सगळे मिळून करू. हा विश्वास तुमच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये गेला पाहिजे, गावातल्या घराघरापर्यंत हा संदेश गेला पाहिजे. हाच विचाराचा धागा आपल्या तालुक्याला पुढे नेऊ शकतो. गुन्हेगारीपासून तालुक्याला मुक्त करायचं असेल, एक विचाराने तालुका घडवायचा असेल तर आपल्याला खऱ्या अर्थाने काम करावं लागेल. एवढंच आपल्या सगळ्यांना आवाहन करतो.